नमस्कार, विकास समाचारमध्ये आपले स्वागत। नवनिर्वाचित खासदार डॉक्टर हेमंत सावरा यांनी विकासासंदर्भातील घेतली आढावा बैठक। पालघर लोकसभा निवडणुकीचा निकाल जाहीर झाल्यानंतर नवनिर्वाचित खासदार डॉक्टर हेमंत सावरा यांना वसई विरार महानगरपालिका क्षेत्रातील अनेक समस्यांबाबत परिसरातील जनता, महायुती कार्यकर्ते व विविध संघटनांकडून विनंती पत्रे प्राप्त झाली होती। या संदर्भात गुरुवारी महापालिका मुख्यालयात महापालिका, विद्युत, पाणी, आरोग्य विभाग, सार्वजनिक बांधकाम, महामार्ग, पोलीस प्रशासन आणि महसूल विभागाच्या अधिकाऱ्यांची विशेष आढावा बैठक बोलावण्यात आली होती। या दरम्यान महापालिका आयुक्तांनी खासदारांचे स्वागत केल्यानंतर बैठकीला सुरुवात करण्यात आली। केंद्र शासन निगडित कामांबाबत काही अडचण असल्यास ती मला त्वरित कळवावी, जेणेकरून संबंधित मंत्रालयाच्या अधिकाऱ्यांची बैठक घेऊन काम पूर्ण करता येईल, अशा सूचना खासदार सावरा यांनी यावेळी सर्व संबंधित विभागाच्या अधिकाऱ्यांना दिल्या। या बैठकीला महापालिका आयुक्त अनिल कुमार पवार, अतिरिक्त आयुक्त रमेश मनाळे, अतिरिक्त आयुक्त संजय हेरवाडे, भाजप वसई विरार जिल्हाध्यक्ष महेंद्र पाटील, नालासोपारा विधानसभा प्रमुख राजन नाईक, वसई विधानसभा प्रमुख मनोज पाटील, माजी नगरसेवक किरण भोईर, शिवसेना जिल्हा प्रमुख निलेश तेंडोलकर, आगरी सेनेचे कैलास पाटील यांच्यासह महायुतीचे पदाधिकारी व महापालिका प्रभाग समित्यांचे पदाधिकारी उपस्थित होते व कर्मचाऱ्यांनीही सहभाग घेतला होता। धन्यवाद। वसईहून मी शहनाज शेख, विकास समाचार। चॅनलला लाईक, शेअर, सबस्क्राईब जरूर करा। क्षेत्राच्या अनुषंगाने सर आपण आपल्या शहराची भौगोलिक रचना बघता दरडप्रवण क्षेत्रांमध्ये आपल्या एकूण 32 साईट आयडेंटिफाय केलेले आहेत सर। यामध्ये देखील सर मॅक्झिमम जो एरिया आहे सर हा वन विभागाच्या अंतर्गत येतो सर। यामध्ये देखील आपण वन विभागाला देखील सर आपण याच्या संदर्भात वेळोवेळी संपर्क केला। 70% बांधकाम अनधिकृत आहे चालू आहे। ठीक आहे, शांत आधी ऐकून घेऊ त्यांचं। हो हो बर ठीक आहे, सगळ्यांनी शांत राहा। शांत 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 सगळ्यांनी शांत। पावसाळ्यापूर्वी सर मिळकतींचे निष्कासन सर महापालिकेमध्ये ज्या 30 वर्ष जुन्या मिळकती झाल्या अशा मिळकतींचं महापालिकेमार्फत सर्वेक्षण केलं जातं आणि अशा मिळकतींना सर नोटीस देऊन त्या मिळकती खाली करून त्यांचं निष्कासन सर महापालिकेत करता येतं सर। महापालिकेच्या अभियंत्यांमार्फत अशा 30 वर्ष जुन्या झालेल्या मिळकतींचं आम्ही सर्वेक्षण पूर्ण केलं। महापालिकेमध्ये अशा अति धोकादायक यावर्षी सर 140 मिळकती आम्ही आयडेंटिफाय केलेल्या आहेत सर। त्याच्यापैकी सर आतापर्यंत 14 मिळकती आपण निष्कासित केल्यात आणि 22 मिळकती सर आपण रिक्त केल्यात सर। पोलीस प्रशासन, महावितरणचे अधिकारी यांच्या मदतीने सर आपण या मिळकतींमधून मिळकती खाली करतो सर। मिळकती खाली करणं पावसाळ्याच्या दिवसात देखील जिकिरीचं असतं, परंतु सर आपण धोकादायक आणि नागरिकांचा जीव लक्षात घेऊन ही कार्यवाही प्राधान्याने करण्याचा प्रयत्न करत असतो सर। या वसई विरार नगरपालिकेच्या विशेष अशा आढावा बैठकीसाठी उपस्थित असलेले आपल्या नगरपालिकेचे आयुक्त माननीय अनिल पवार साहेब, अतिरिक्त आयुक्त साहेब आणि सर्व उपायुक्त, अधिकारी वर्ग, आमचे राजनप्पा नाईक, महेंद्र पाटील, मनोज पाटील, किरणजी भोईर, उपस्थित सर्व माता भगिनी बंधू। खासदार पदी निवडून आल्यानंतर पहिल्यांदाच मी वसई विरार नगरपालिकेची आढावा बैठक आज घेतोय। एकंदरीत बऱ्याचशा समस्या ह्या गेल्या महिनाभरामध्ये निवडून आल्यानंतर बऱ्याचशा नागरिकांनी माझ्याकडे व्यक्त केल्या होत्या आणि आचारसंहिता सुद्धा होती आणि त्यामुळे आढावा बैठक घेता येत नव्हती, परंतु आयुक्त साहेब, अतिरिक्त आयुक्त साहेब किंवा उपायुक्त सगळ्यांशी कोऑर्डिनेशन चालू होतं। खरं म्हणजे पालघर लोकसभा मतदारसंघामधला अतिशय डेन्सिटी असलेला हा एरिया आहे। साधारणतः 12 ते 13 लाख लोकसंख्या, आता 25 लाखाच्या वरती गेली। टेक्निकली
मतदार तेवढे आहेत. त्याच्यामुळे आपण 13 लाखांसाठी उपाययोजना करतोय आणि प्रत्यक्षात लोकसंख्या 25 लाखाच्या वरती. त्याच्यामुळे ओढाताण नक्कीच होते, अधिकारी वर्गाची ओढाताण होते आणि निश्चितच नागरिक आणि अधिकारी ह्याच्यामध्ये कोऑर्डिनेशन पाहिजे. कारण बऱ्याच वेळेस नागरिकांना व्यवस्थित अधिकारी वर्ग काही उत्तर देत नसतील किंवा अधिकारी वर्ग भेटत नसतील आणि त्यामधून काही वेळेस गैरसमज तयार होतात आणि साधी सोपी जी कामं असतात ती सुद्धा रखडतात. आणि म्हणून मला वाटतं की एक रेपो तयार होणं जास्त गरजेचं आहे. आणि आपल्या भागातली अतिशय कार्यक्षम अशी नगरपालिका आहे. बऱ्याचशा गोष्टी ह्या नगरपालिकेला स्वतः आता ज्याला म्हणतो स्वयं अर्थपूर्ण व्हायला पाहिजे असे केंद्र शासनाने निर्देश दिलेले आहेत. राज्य सरकार केंद्र सरकार निधी देतच आहे, परंतु तरी सुद्धा जास्तीत जास्त निधी आणून आपण या भागाचा विकास कसा करता येईल यासाठी आपण प्रयत्नशील आहोत. आयुक्त साहेब आता परवा दिवशी सुद्धा माननीय उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या समवेत त्यांची चर्चा झाली. ॲक्च्युली मीही जाणं मला अपेक्षित होतं, मला बोलवलं, परंतु काही कारणास्तव त्यांनी बोलवलं नाही. तरी सुद्धा विकासाच्या मार्गात कोणत्याही अडथळा आम्ही आणून देणार नाहीत. आणि तरीसुद्धा केंद्र सरकारच्या माध्यमातून किंवा राज्य सरकारच्या माध्यमातून जेवढा पाठपुरावा लागेल, जेवढा निधी लागेल तो निश्चितच मी येणाऱ्या काळामध्ये, कारण आता माझं 22 तारखेपासून सेशन परत सुरू होणार आहे आणि हे बजेटचं सेशन असणार आहे आणि त्यामुळे जेवढा जास्तीत जास्त निधी जो शॉर्टफॉल असेल तो निश्चित मी माझ्या माध्यमातून आयुक्त आणि स्पेसिफिक काही पदाधिकारी यांना विशेष करून दिल्लीत बोलून मंत्री साहेबांची आणि सेक्रेटरीची बैठक घेऊन तो निधी आपण जास्तीत जास्त आणण्याचा प्रयत्न करू. आणि जो काय शॉर्टेज आपल्याला इथे महानगरपालिकेला तयार होतोय तो शॉर्टेज आपण कमी करण्याचा निश्चित प्रयत्न करू. येणाऱ्या काळामध्ये मात्र आपण ह्या सर्व ज्या समस्या आहेत त्या समस्या निवारण करण्यासाठी जेवढं अधिकारी वर्गांची सहकार्याची आवश्यकता आहे तेवढीच पदाधिकाऱ्यांनी सगळ्या कार्यकर्त्यांची सुद्धा तेवढंच सहकार्याची अपेक्षा आहे. आणि त्यामुळे हे सगळं कोऑर्डिनेशन एकत्रित राहील तर मला वाटतं निश्चितच आपण आपल्या भागाचा चांगला एक देखणा असा विकास, म्हणजे एक पूर्ण महाराष्ट्राला चांगला एक प्रायोगिक तत्वावर चांगला एक विकास करून दाखवू शकतो असं मला निश्चित वाटतं. कारण येणाऱ्या काळामध्ये बरेचसे प्रकल्प आपल्याला तिथून जात आहेत. एक नवीन पोर्ट, इंटरनॅशनल पोर्ट आपल्याकडे होते आणि त्या धर्तीवर जसं आता साहेब बोलले की एम्प्लॉयमेंट जसं आता डेडिकेटेड कॉरिडॉरचं आहेच, हायस्पीड रेल्वेचं आहेच, परंतु त्याच्यापेक्षा कितीतरी पटीने अधिक पोर्टला नवीन तयार होतात. त्याला त्या अनुषंगाने तिथे हायवे सुद्धा होणार आहे, तिथे रेल लाईन सुद्धा येणार आहे. आणि माझं तर म्हणजे माझं ड्रीम प्रोजेक्ट असणार तिथे एअरपोर्ट आणणं. आणि त्यामुळे त्या पोर्टच्या अनुषंगाने कार्गो पोर्ट असणं जास्त गरजेचं आहे आणि त्यासोबत तिथे डोमेस्टिक एअरपोर्ट असणं जास्त गरजेचं मला वाटतं. आणि म्हणून येणाऱ्या काळामध्ये आपण हे निश्चित करू. आपण सर्वांनी खूप चांगला ते आढावा दिला. येणाऱ्या काळामध्ये नागरिकांच्या समस्यांना अधिकारी वर्गाने चांगलं थोडंसं सोडवणूक करण्याच्या दृष्टिकोनातून त्यांना मदत करण्याच्या दृष्टिकोनातून जास्तीत जास्त सहकार्य करावं अशी मी अपेक्षा व्यक्त करतो. आजच्या आढावा बैठकीला सगळ्यांना उपस्थित राहिले त्यामुळे सगळ्यांचे आभार व्यक्त करतो. विशेषतः पवारसाहेबांचे मी खूप आभार व्यक्त करतो. येणाऱ्या काळामध्ये आपण सगळ्यांच्या माध्यमातून पालघर लोकसभा क्षेत्रात चांगला विकास घडवून आणू असं मला निश्चित खात्री वाटते.